आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमितजी देशमुख साहेब आहेत। कशा पद्धतीनं दौरा सुरू आहे, कशा पद्धतीनं रणनीती आखली जाणार आहे, काय सांगाल, काय माहिती? मराठवाड्यामध्ये मी साऱ्याच जिल्ह्यामध्ये जवळपास प्रचारासाठी गेलो आहे आणि तिथं मला महायुती सरकारबद्दल मतदारांचा रोष हा जाणवतो आहे। महायुती सरकारनं या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारण नसताना लांबवल्या, कारण ज्या कारणासाठी या निवडणुका लांबल्या आता पुन्हा त्याच कारणांवर चर्चा होते 4 वर्षानंतर। कालही सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा काही टिप्पणी केलेली आहे आणि म्हणून सरकारलाच या निवडणुका घ्यायच्या नव्हत्या असं चित्र आज उभं राहत आहे। आणि म्हणून सामान्य माणसासाठी जी अतिशय महत्त्वाची ही व्यवस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था, याच्या निवडणुकाच त्यांनी होऊ दिल्या नाहीत। प्रशासक नेमले आणि प्रशासकाच्या माध्यमातून त्यांनी कारभार चालवला आणि त्या कारभाराच्या बद्दल न बोललेलं बरं, कारण तो कारभार एवढा संत गतीनं सुरू होता आणि भ्रष्टाचार एवढा फोफावला या काळामध्ये की सामान्य माणसाला कुठेही पैसे दिल्याशिवाय त्याचं कामच होत नाही, अशी अवस्था आता म्हणजे महाराष्ट्रातली जनता बोलून आपण दौरा करतायत तिकडे लातूरमध्ये विक्रांत गोजमगुंडे हे सोडून गेले, काँग्रेस सोडून, कशी पोकळी भरून काढणार? हे मला असं वाटतं की या गोष्टी घडत असतात आणि याच्यामध्ये एखाद्याने समजा एक वेगळा मार्ग निवडला आहे, आता निवडला आहे त्याच्यावर काय टिप्पणी करायची? धीरज देशमुख देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत, तथ्य काय? आता ही चर्चा तुम्ही कुठून ऐकली मला माहिती नाही। हे होते अमितजी देशमुख आणि यांचा दौरा सुरू आहे। माझ्या सगळे आकाश सर, मी उमेश चकर, प्रवाह नेटवर्क.